शहराच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा भारतीय जनता पक्ष स्वतःच्या ताकदीवर सत्तेत आला. मागच्या वर्षी आमची सत्ता होती, पण आमचे साधारण तीन नगरसेवक कमी होते. 49 आम्ही होतो. सत्तेला 52 लागतात. पण यावेळी आम्ही बघता या महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा स्ट्राईक रेट जवळजवळ 86% उभ्या केलेल्या उमेदवारांचे 86% उमेदवार भारतीय जनता पक्षाचे निवडून आले. तो स्ट्राईक रेट महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा स्ट्राईक रेट होता. सगळी टक्केवारी होती. आज 87 नगरसेवक आमचे भारतीय जनता पक्षाचे निवडून आले. आता जिल्हा परिषदेची निवडणूक लागली. अनेक लोक महानगरपालिकेमध्ये सोबत आली, अनेक लोक जिल्हा परिषदेमध्ये सोबत, आपल्या नगरपालिकेमध्ये सोबत आली. आणि आता आपण पाहतोय पलीकडे समाधानराव काळेंचा प्रवेश असेल, इकडे गणेश दादांचा प्रवेश असेल, असे प्रवेश या निमित्तानं होत असताना भारतीय जनता पक्षाचा पुढचा जो संकल्प आहे, जो आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये भारतीय जनता पक्ष वेगाने विकासाचं राजकारण करते. आणि बघता गावखेड्यातल्या लोकांचा विश्वास आज देवेंद्रजींच्या नेतृत्वावर आहे. आणि आता आम्ही संकल्प केला आहे की 5 तारखेला मतदान झाल्यावर 7 तारखेला सोलापूर जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेवर भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकला पाहिजे. ही भूमिका घेऊन आम्ही काम करतोय. आणि त्याच्यामध्ये आता कुठली शंका व्हायचे काय कारण राहिलेलं नाही. म्हणून हे सगळं का घडतंय, काय एवढ्या वेगाने भारतीय जनता पक्षावर लोक विश्वास ठेवतात. मोदीजी आज देशामध्ये भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व, देशाचं नेतृत्व करतात. देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आपण बघतोय राज्यामध्ये विकासाचं काम वेगानं होतंय. आमचा सगळा शेतकरी बांधव इथं बसलाय. सगळ्या शेतकरी बांधवांच्या पाठीशी ठामपणे आमचा भारतीय जनता पक्ष आज उभा राहतो. त्यांच्या संकटामध्ये उभा राहतो, त्यांच्या अडचणीमध्ये उभा राहतो. आज पाण्याच्या सगळ्या योजना पुढे घेऊन जात असताना शेतकरी बांधव ताकदीने उभा राहायला पाहिजे. भूमिका माननीय देवेंद्रजींनी घेतली. आता बघतोय बघता मगाशी बोलतोय सगळ्या शेतकऱ्यांचं लाईट बिल आमच्या देवेंद्रजींनी माफ केलं. आता कुणालाही लाईट बिल भरायला लागत नाही. शेती पंपाचं लागतंय का बघा. आमच्या मोदीजींनी ठरवलं शेतकरी किसान सन्मान योजना काढली. सगळ्यांच्या खात्यावर आता मोदीजी पैसे पाठवत आहेत. देवेंद्रजींनी 6,000 रुपये पाठवले. 12,000 रुपये आमच्या शेतकरी बांधवाच्या खात्यावर महिन्याला आमचं सरकार पाठवते. म्हणजे 12,000 काय होते. अरे बाबांनो, जेव्हा अडचण येते माझ्या शेतात खत टाकायचंय तेव्हा तेच 12,000 रुपये उपयोगाला येतात. तेच 12,000 काम करतात. एखाद्या आमच्या शेतकऱ्याला कधीतरी अडचण 1,000-2,000ची कुठं आली तरी त्या खात्यावर पैसे येतात आणि कुणाच्या झाडात जायला लागत नाही. ही परिस्थिती आहे. 4 खताची पोती टाकायची म्हणजे तर खात्यावर काढून आपण शेतामध्ये खत टाकू शकतो. यासाठी बळ आपलं भारतीय जनता पक्षाचं सरकार आणि मोदीजी देत असतात. माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे, यातल्या रस्त्याचे विषय असतील, या भागातल्या सामान्य शेतकऱ्यांच्या सगळ्या प्रश्नाची उकल कुठं असेल. आमचा गणेश दादा म्हणला भाऊ, आता आम्ही काम करतोय, गावखेड्यातली कामं आहेत. डीपीचं काम असेल, शेताचा डीपी झाला, डीपी बसला पाहिजे, नवीन डीपी पाहिजे, नवीन डीपी झाला पाहिजे, ग्रामपंचायत कार्यालय झालं पाहिजे, गावातली कामं झाली पाहिजेत, ज्या ज्या लोकांच्या अडचणी आहेत त्या सुटल्या पाहिजेत. आणि ही भूमिका घेऊन जर प्रश्न सुटत असतील तर लोक आपल्यासोबत राहतील. गणेश दादा, आपण इच्छा व्यक्त केली आहे. सुदैवानं आता या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मला सेवा करण्याची संधी मिळाली. मी स्वतःला भाग्यवान समजतो. ज्या पंढरीच्या वारीमध्ये माऊलीच्या पालखीचं दर्शन घ्यायला धक्केबुक्के खाऊन जयकुमार गोरे माघारी गेला, पालखीपर्यंत कधीच पोहोचू शकला नाही. त्या पालखीच्या सोहळ्याची नियोजन करण्याची जबाबदारी भारतीय जनता पक्षानं देवेंद्रजींनी माझ्यावर टाकली. याच्यापेक्षा भाग्यवान कोण असू शकतो. मी भाग्यवान. पंढरीच्या नगरीची सेवा करता येते, अक्कलकोटच्या नगरीची सेवा करता येते, तुळजाभवानीच्या नगरीची सेवा करता येते, सिद्धेश्वर रामेश्वराच्या नगरीची सेवा करता येते. तेव्हा पालकमंत्री म्हणून मी आज आपल्या सगळ्यांच्या सोबत काम करतोय. आणि हे काम करत असताना गणेश दादा, सुदैवानं तुम्ही ज्या गोष्टी सांगताय, ज्या संस्थेची आज निवडणूक होते ती जिल्हा परिषद ही ग्रामविकास खात्याच्या अंतर्गत येते, पंचायत समिती ग्रामविकास खात्याच्या अंतर्गत येते, आणि ग्रामपंचायत पण ग्रामविकास खात्याच्या अंतर्गत येते. आणि ग्रामविकास खात्याचा मंत्री तुमच्या समोर उभा आहे.
कुणी आमदार असू दे, कुणी, मी तुम्हाला आज सांगतो, जर आम्ही ठरवलं 5 कोटी रुपये आमदार ठरला असतो, 5 कोटी रुपये, त्याच्यामध्ये 1 रुपया नाही देणार. विकासाच्या कामात अडचणी कधी आल्या तर आणणार नाही, ती भूमिका आमची नाही. पण विनाकारण जर कुणाला अडवायची भूमिका, कुणाला त्रास द्यायची भूमिका जर घेण्याची भूमिका, आमचा रणजित दादा माझ्याकडे कायम येतो, सांगतो इथं अडचण आली, इथं त्रास होतो, इथं त्रास होतो. मी बघितलं अनेक नेते, पण एवढ्या किती वय आहे आमदारकीचं, एवढ्यात एवढं नाही सांगत बाबा. थोडं समोरीनं घ्या. विजय मिळाला, पचवायला जमलं पाहिजे. आमदार झालो तर आमदारकी पचली पाहिजे, आणि ही पचली तर पुन्हा येत आहे. तेव्हा माझी विनंती आहे, आता थोडं समोरीने चला. पण गणेश दादा, आपण बोलताना मगाशी सांगितलं, पालकमंत्री मीच आहे आणि ग्रामविकास खात्याचा मंत्री मीच आहे. मी आपल्याला सांगतो या ठिकाणावर, गणेश दादा, जो विश्वास ठेवून तुम्ही आमच्या सोबत आलाय, हा जयकुमार गोरे आपल्याला शब्द देतोय, महाराष्ट्राचा अख्खं सरकार आपल्या पाठीशी उभं आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय आपल्या पाठीशी उभा आहेत, पालकमंत्री म्हणून जयकुमार गोरे आपल्या पाठीशी उभा आहे, आणि ग्रामविकास खात्याचा मंत्री म्हणून जयकुमार गोरे आपल्या पाठीशी उभा आहे. या गावाला, या परिसराला, या जिल्हा परिषद गटाला काही कमी पडणार नाही. गणेश दादा, तोंडात शब्द काढायचं आणि सांगायचं ते काम हा जयकुमार गोरे करेल. या सगळ्याचे त्या भागाचा सगळ्या विकास कामाला न्याय देऊ. आणि माझं खातंच असं आहे की ज्या खात्यामध्ये सगळंच मिळतं. तुम्ही गावातलं काम घ्या, ते कुठल्या खात्यात होतं मी सांगतो तुम्हाला. कुठल्याही कामाचं नाव सांगा. रस्ता, गटर, पाणी, घरकुल, काय सांगा तुम्हाला. काय ग्रामपंचायत कार्यालय बांधायचंय, काही गावात सभा मंडप बांधायचंय, मंदिराचं काम करायचंय, जे काय करायचंय सगळं माझ्याकडं. आणि सगळं करता करता स्मशानभूमी पण माझ्याकडे. आणि स्मशानभूमीच्या कट्टा असतो गावात, कट्टा तो आपल्याकडेच. जे पाहिजे ते आपल्या खात्यामध्ये मिळतं, जे लागेल ते मिळतं. गावाला पाहिजे ते सगळं काम गणेश दादा कुणाच्या दारात हा जयकुमार गोरे तुम्हाला जाऊन देणार नाही. शब्द माझी भूमिका वेगळीच आहे. ही भूमिका घेत असताना आपण सुद्धा भोसे गटातनं जेव्हा आमच्या ताईला निवडून द्याल, तेव्हा तेवढ्याच विक्रमी मतांना निवडून देण्याची भूमिका आहे. बाकी सगळं सोडा माझ्यावर, बाकी सगळं सोडा माझ्यावर, चिंता नका करू. मालक सातत्याने भूमिका विकासाची घेतात. आणि खास करून रणजित दादा आमचा जेव्हापासून भारतीय जनता पक्षामध्ये काम करतायत, मी बघितलं, त्याच्या अगोदर आमची मैत्री होती. अनेक आमची दिल्लीत सगळी मुंबईत भेट व्हायची. तेव्हा मी म्हणायचो, दादा चला की आपल्या इकडं. दादा म्हणजे थांबा जरा. ठीक आहे, पण आता देर आहे दुरुस्त. शेवटी योग याचा असतो, आणि तो योग या ठिकाणी आज येतोय, याचं मनापासून आनंद आहे. आपल्याला या ठिकाणी एवढंच सांगण्यासाठी आलं, जिल्हा परिषदेची निवडणूक लागली, पक्षाची उमेदवारी घेतली म्हणून नाही आलो. आमच्या नेतृत्वानं, पक्षानं, खास करून आदरणीय देवेंद्रजींनी या महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. आणि सगळ्यात खास करून बाळासाहेब कुणावर असेल तर या पंढरीच्या नगरीवर आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं मनापासूनच प्रेम आहे. या भागाच्या विकासाच्या बाबतीत कुठलाही प्रश्न आपण घेऊन गेलो तर त्या प्रश्नाला कधी नाही मिळत नाही. ही भूमिका आपण सगळेजण घेऊन चालतो. म्हणून आपल्याला माझी विनंती आहे की आता आपण सगळे मिळून पुढे जाऊ, हातात हात घालून जाऊ. अनेकदा वाटतं भारतीय जनता पक्षाबद्दल बोललं जातं, भारतीय जनता पक्ष सगळ्यांना पक्षात घेतोय, आणि नेमकं कसं होतंय आता मला सांगा. जर जनाधार वाढवायचा असेल, बरोबर आहे का नाही, जनाधार वाढवायचा असेल तर कुणाला तरी सोबत घ्यायला लागेल का नाही? माणसं तयार करता येतील का? आता कुणाला घ्यायला लागेल ना. जी गोष्ट आपण बघितली की घ्यायला लागेल, आणि चांगल्या लोकांना सोबत घेतल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येत नाही, हे सातत्याने आपण सांगत आलो. त्यामुळे शेवटी आपण काही म्हणलं तरी, मी आता मगाशी सांगितलं की यांच्या समाधान दादाच्या प्रवेशामध्ये सांगितलं, अरे बाबा आजपासून नाही, जेव्हा कौरव पांडवांचं युद्ध चालू होतं
तेव्हा सुद्धा 6 महिने सैन्याची जमवाजमव चालू होती. आणि तेव्हा ते अभ्यास करायचे की कुणाचा वध कुठला योद्धा करू शकतो, म्हणून कुठल्या योद्ध्याला आपल्या सैन्यात घेतलं पाहिजे ही भूमिका सातत्यानं तेव्हा भगवान श्रीकृष्णाने घेतलेली आपण बघताय. त्यामुळे कौरव सेनेचा नाश करायचा असेल तर अनेक योद्ध्यांना भगवान श्रीकृष्णानं सुद्धा आपल्या सेनेत घेतलं होतं. तेव्हा आम्हाला घ्यायला लागेल ना. पुढच्या युद्धाचा कोण कार्यक्रम करू शकतो हे बघायला लागेल ना आम्हाला. पण आपण भगवान श्रीकृष्ण नाही, पण किमान आम्ही त्यांच्या विचारानं पुढे जाणारा आमचा पक्ष आहे. म्हणून आम्ही काही लोकांना सोबत घेतो आणि आम्ही घेतलं की बोंबाबोंब चालू होते आणि त्यांनी घेतलं की ते पुण्य कर्म. तेव्हा आम्ही इथं या ठिकाणी आता या प्रवेशाच्या निमित्तानं आपल्याला एवढंच सांगतो. आता पुन्हा येईल मी जिल्हा परिषद निवडणूक लागल्यावर चर्चा करू त्यावेळी. पण आता मी आपल्याला सांगतो की आपण ज्या विश्वासानं मगाशी गणेश दादांनी सांगितलं की भाऊ तुम्ही आम्हाला विश्वासानं घेतले टळा जाऊ देणार नाही विश्वासानं. आता मी सांगतो तुम्ही ज्या विश्वासानं आलाय त्या विश्वासाला तुम्हालाही टळा जाऊ देणार नाही. भारतीय जनता पक्ष ताकदीने आपल्या पाठीशी आहे. मालक आम्ही सगळेच आपल्या पाठीशी उभे राहू. मुळातच आपल्यामध्ये क्षमता आहे, ताकद आहे, नव्या दमाचा गडी आहे, तुटका आहे, फाटका आहे असं अजिबात नाही. आणि तुम्ही मला सांगितलं मगाशी की आमच्या पाठीशी मजबूतीने उभे राहा. नेटका आहे, फटका आहे, तुम्ही चिंता करू नका. भारतीय जनता पक्ष ज्याच्या पाठीशी उभा राहतो ना त्याला नेटका बी करतो आणि दाटका बी करतो. तेव्हा आपण बिलकुल चिंता करू नका. आणि जयकुमार गोरेचा इतिहास मला माहिती आहे. सामान्य घरातला आहे, शेतकऱ्याचं पोरगा आहे, अगदी साधारण शेतकऱ्याचं पोरगा आहे. 4 वेळा आमदार झाले आणि एवढं सोपं अजिबात नाही. त्यामुळे बिलकुल चिंता करू नका. आम्ही सगळेजण आपल्या पाठीशी ताकदीने उभा आहे. हे युद्ध जिंकण्यासाठी जे मिसाईल लागेल ते मिसाईल मिळेल. काळजी नका करू. त्यामुळे बिनधास्त चला, निवडणूक लढा आणि 5 तारखेला या गटाचा जिल्हा परिषद सदस्य, दोन्ही गणाच्या जिल्हा परिषद सदस्य, कळमचा जिल्हा परिषद सदस्य, दोन्ही गणाच्या आणि पलीकडं खुश आहे ना बापू. आता कसं वाटतं म्हणतो ते. काळजी करू नका. तुम्ही एक लक्षात घ्या, आपण सगळे मिळून विकासाचे राजकारण कशासाठी राजकारण करतो. आपण आपल्या लोकांचा प्रश्न सोडवू शकलो नाही तर त्या राजकारणाला अर्थ आहे. आपल्या लोकांना काम करण्यासाठी, आपल्या लोकांचा प्रश्न सोडवण्यासाठी आपण राजकारण करतो आणि त्यासाठी शेवटी आपल्याला मुख्य प्रवाहात यायला लागतं. आता जिथं आहे काँग्रेस पक्षाची अवस्था गणेश दादा तुम्ही बघितले काय आहे. काँग्रेस मधला सगळं गडी सारखं फोन करतात, भाऊ काहीच राहिले नाही, घेता का आम्हाला. म्हणलं माणसं अगोदरच ओळखतात, आम्हाला कोणाला सोडता का नाही. पण आम्ही सुद्धा पारखून गणेश भाऊ सारखा हिराच घेणार, असं कोणाला घेणार असं पुन्हा एकदा आपल्याला मनापासून आपलं स्वागत करतो. आम्ही सगळेजण आपल्या पाठीशी ताकदीने उभा शब्द देतो आणि या भागातल्या प्रत्येक प्रश्नासंदर्भात चिंता करू नका. आणि ग्रामविकास अधिकाऱ्याचा विषय सांगितलं की सगळं माझ्याकडेच बघा. जर गणेश दादा आपल्या नादाला कोण लागलं तर टाचणी सुद्धा हलवू देणार नाही, चिंता करू नका.